हाय गाईज, वेलकम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत व्यावसायिक वित्तपुरवठा म्हणजे काय, त्याची व्याख्या, व्यावसायिक वित्तपुरवठ्याची उद्दिष्टे, व्यावसायिक वित्तपुरवठ्याची व्याप्ती. बघा, फर्स्ट आहे व्यावसायिक वित्तपुरवठा म्हणजे काय. व्यावसायिक वित्तपुरवठा ही एक आर्थिक कृती असून याद्वारे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या गरजा किंवा अल्पकालीन संकलनाच्या गरजा भागविल्या जातात आणि व्यावसायिक संस्थांना मदत करते. गुंतवणूक बँक व्यवसाय हा उद्योग संस्थेच्या वित्तपुरवठ्यामध्ये भागीदार असतो. कॉर्पोरेट वित्तपुरवठ्यामध्ये कर्मचारी, उद्योग संस्थांचे आकारमान, वित्तीय विषयक गरजा यानुसार पर्याप्त निधीचा शोध घेतला जातो. म्हणजे बघा, व्यावसायिक वित्तपुरवठा कोणताही व्यवसायाची ज्यावेळेस निर्मिती केली जाते किंवा व्यवसाय ज्यावेळेस स्थापन होतो त्याला पैशाची गरज असते. असा कोणताही व्यवसाय नाही की तो त्याला पैशाशिवाय त्याची निर्मिती होऊ शकते. म्हणजेच काय की कोणताही उद्योग असो किंवा व्यवसाय असो, त्याची निर्मिती करण्यासाठी आपल्याला पैशाची आवश्यकता असते आणि ही पैशाची जी व्यवस्था आहे ती बँक असेल किंवा विविध ज्या संस्था आहेत त्या संस्थेमार्फत काय केले जातात, पुरवले जातात. म्हणजे ह्या व्यवसायाला लागणारा जो काही वित्तपुरवठा आहे तो बँकेमार्फत मिळवला जातो किंवा वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्या अंतर्गत तो मिळवला जातो. बघा, व्यवसायामध्ये मग दीर्घकालीन गरजा असतील किंवा अल्पकालीन गुंतवणुकीसाठी काय केल्या जातात, मोठ्या प्रमाणावरती व्यवसायाचे कार्य करण्यासाठी वित्तपुरवठ्याची आवश्यकता असते. मग दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये बघा, मोठ्या प्रकारच्या मशिनरी असतील किंवा कोणताही उद्योग ज्यावेळेस स्थापन करतो, मग त्याची इमारत असेल, जमीन असेल किंवा वेगवेगळ्या कार्यासाठी मशिनरी आपण त्या ठिकाणी घेतो, ह्या सर्वांचा समावेश दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये होतो. त्याच पद्धतीने अल्पकालीन जे काही संकलनाच्या गरजा आहेत, म्हणजे अल्प काळामध्ये कच्चा माल असेल, रॉ मटेरियल असेल किंवा विविध जे किरकोळ खर्च असतात ते करण्यासाठीचा काही आपल्याला खर्च करावा लागतो. ह्या सर्व खर्च आपल्याला व्यावसायिक वित्तपुरवठ्यामध्ये भागवता येतो. तर यामध्ये बघा, व्यावसायिक वित्तपुरवठ्याची आपल्याला व्याख्या सांगता येतील. यामध्ये विविध अर्थव्यक्त्यांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे E.W. पेश. बघा, त्यांनी केलेली व्याख्या आहे, व्यावसायिक वित्त व्यवस्था म्हणजे पैशाचा उपयोग करण्यासंबंधीची आधुनिक आर्थिक पद्धती होय. ज्यावेळी आवश्यक असेल त्यावेळी पैशाची व्यवस्था करणे म्हणजे वित्त व्यवस्था, अशी त्याची व्याख्या करता येईल. बघा, म्हणजे काय की प्रत्येक व्यवसाय संस्थेला वित्त आवश्यक असतं आणि हा जो पैसा आहे हा पैसा मिळविण्याची एक पद्धत म्हणून त्याला काय व्यावसायिक वित्तपुरवठ्याकडे बघितलं जातं. आणि ज्यावेळेस अशा पैशाची व्यवसायाला आवश्यकता असते तेव्हा बँकेमार्फत किंवा विविध ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्या अंतर्गत आपल्याला ह्या व्यवसायासाठी लागणाऱ्या पैशाची निर्मिती करता येते किंवा उभारता येते. बघा, मग बँकेमध्ये आपल्याला विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करण्यात आलेले आहे, त्याचा समावेशही यामध्ये होत असतो. त्यानंतर बघा, नेक्स्ट जे आहे त्यांनी केलेली व्याख्या आहे बॉर्नव्हिल व दिवे यांच्यानुसार व्यावसायिक वित्त व्यवस्थेमध्ये व्यवसायामध्ये उपयोगात आणले जात असलेले कोणत्याही प्रकारचे भांडवल किंवा निधी की ज्यामध्ये त्याची उभारणी, पुरवणी आणि व्यवस्थापन यांचा समावेश होत असतो. बघा, व्यावसायिक वित्त व्यवस्थेमध्ये व्यवसाय सुरू करताना निधीची आवश्यकता असते. त्यामध्ये दीर्घकालीन बघितलं आपण, दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये मग इमारत असेल किंवा मशिनरी असेल यांच्या खरेदीसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वित्ताची आवश्यकता असते. त्याच पद्धतीने ज्यावेळेस व्यवसाय चालू असतो, व्यवसाय सुरुवात झाल्यानंतर आपण रॉ मटेरियल असेल किंवा वेगवेगळे जे आपण अल्प काळामध्ये खर्च करतो किंवा व्यवसाय चालवत असताना जो काही आपल्याला किरकोळ खर्च करावा लागतो तो खर्च असेल आणि त्याच पद्धतीने तो व्यवसाय पुढे सातत्याने चालू ठेवावा यासाठी निधीची आवश्यकता असते. म्हणून त्याचं त्या ठिकाणी काय केलं जातं, व्यवस्थापन केलं जातं. याचा समावेश हा व्यावसायिक वित्तपुरवठ्यामध्ये होतो. तर यानुसार आपल्याला व्यावसायिक वित्तपुरवठ्याची उद्दिष्टे सांगता येतील. त्यामध्ये फर्स्ट आहे प्रवर्तक वित्तपुरवठा, त्यालाच आपण प्रमोटर फायनान्सिंग असं म्हटलं जातं. बघा, की कोणताही व्यवसाय हा ज्यावेळेस नव्याने सुरुवात होते आणि नव्याने सुरुवात झाल्यानंतर त्याला भांडवलाची मोठ्या प्रमाणावरती आवश्यकता असते
आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही पूर्वतयारी किंवा काही आवश्यक ती कागदपत्रे तयार करावी लागतात आणि अशा प्रकारची जी कागदपत्रे आहे ती कागदपत्रे तयार करण्यासाठी पण काही त्या ठिकाणी आपल्याला पैशाची गरज असते. थोडक्यात व्यवसाय संस्थेच्या स्थापनेसंबंधी काही खर्च हे अटळ असतात किंवा कायमस्वरूपी असतात. ह्याच खर्चाला आपण काय म्हणत असतो, प्रासंगिक खर्च असं म्हणत असतो. उदाहरण घ्यायचं ठरलं तर बघा, नव्याने कधी कंपनी स्थापन झाली तर तिचे जे शेअर्स आहेत त्यासाठी तिला भाग विमे करायची आवश्यकता असते. त्याच पद्धतीने त्या भाग विमे करायला काही कमिशन त्या ठिकाणी द्यावं लागतं. उद्योग किंवा व्यवसाय जो आहे तो प्रत्यक्ष सुरू होईपर्यंतचा खर्च असेल किंवा संस्था उभारणीसाठी तज्ज्ञांची काही आवश्यकता असते, तज्ज्ञांचे काही सल्ले त्या ठिकाणी घेतले जातात आणि त्या तज्ज्ञांच्या सल्ल्यांवरती आपल्याला मानधन द्यावं लागतं, त्याचा खर्च असेल किंवा प्रवर्तकांच्या मानधनाचा खर्च असेल. हे सर्व प्रकारचे खर्च हे कंपनीला अनिवार्य असतात आणि हे सर्व खर्च सुरुवातीच्या काळात येतात, म्हणून त्याला प्रवर्तक किंवा प्रमोटर फायनान्सिंग असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि हा जो खर्च आहे हा खर्च करण्यासाठी व्यवसाय संस्थेकडे पैशाची आवश्यकता असते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे संघटनात्मक वित्तपुरवठा. तर संघटनात्मक वित्तपुरवठ्यामध्ये बघा, आपण कोणताही व्यवसाय सुरुवात झाल्यानंतर त्याची नोंदणी आपल्याला करावी लागते. तर नोंदणी करण्यासाठी काही कायदेशीर सल्ला आवश्यक असतो. यावरती होणारा जो खर्च आहे त्याला आपण संघटनात्मक खर्च असं म्हणत असतो. त्याचबरोबर उत्पादित वस्तू नव्याने बाजारपेठेत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला काय करावी लागते, जाहिरात करावी लागते. मग ह्या जाहिरातीवर होणारा खर्च असेल किंवा काही प्रमाणात जाहिरात करत असताना आपण फ्री सॅम्पल त्या ठिकाणी वाटावे लागतात किंवा वितरणाची साखळी आपल्याला निर्माण करावी लागते. यासाठी जो काही खर्च होतो तो संघटनात्मक खर्च असतो आणि हा खर्च भागविण्यासाठी आपल्याला वित्त पुरवठ्याची आवश्यकता असते. यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे दीर्घकालीन भांडवल. बघा, कोणताही व्यवसायामध्ये दीर्घकालीन भांडवलाची आवश्यकता केव्हा भासते, जेव्हा त्या उद्योग संस्थेला इमारत असेल, यंत्रसामग्री असेल, जमीन, वाहतुकीची साधने, फर्निचर इत्यादी ज्या स्थिर मालमत्ता आहे यावरती खर्च करायचा असतो, त्यावेळेस दीर्घकालीन भांडवलाची आवश्यकता त्या ठिकाणी भासत असते. त्याच पद्धतीने ह्या सर्व गोष्टी खरेदी करत असताना त्या व्यवसायाचे स्वरूप कसे आहे हे बघितले जाते. म्हणजेच काय की एखाद्या व्यवसाय संस्थेचे स्वरूप जर मर्यादित असेल तर त्याला जो दीर्घकालीन भांडवल आहे ते कमी प्रमाणात त्या ठिकाणी गुंतवावं लागतं. म्हणजे इमारत असेल, वाहतुकीची साधने असेल, फर्निचर असेल, यावरती होणारा खर्च हा मर्यादित असतो. त्याचप्रमाणे जर ती व्यवसाय संस्था ही मोठ्या प्रमाणात असेल किंवा त्या व्यवसाय संस्थेचा आकार मोठा असेल तर त्या व्यवसाय संस्थेला लागणारे जे काही दीर्घकालीन भांडवल आहे ते मोठ्या प्रमाणावरती गुंतविले जाते. फॉर एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर बघा, अवजड किंवा ज्या भांडवली वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचे स्वरूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्यावरती जो लागणारा खर्च आहे तर हा मोठ्या प्रमाणावरती होत असतो. याच्या उलट काय की व्यक्तिगत ज्या सेवा देणे किंवा वस्तूची खरेदी विक्री करणे, ग्राहकांना सेवा पुरविणे, हे जे व्यवसाय करणाऱ्या ज्या संस्था आहेत ह्या संस्थांना अवजड वस्तूंच्या तुलनेमध्ये खर्च कमी प्रमाणात येतो. म्हणजे दीर्घकालीन भांडवलामध्ये गुंतवणूक ही कमी प्रमाणात त्या ठिकाणी केली जाते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे खेळते भांडवल. तर खेळते भांडवलालाच आपण प्लेइंग कॅपिटल असं त्या ठिकाणी म्हणत असतो. बघा, दैनंदिन व्यवहारांसाठी आपल्याला पैशाची आवश्यकता असते. कोणताही व्यवसाय असेल त्याला रोजचे काही खर्च त्या ठिकाणी करावे लागतात. फॉर एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर बघा, हॉटेल असतील तर हॉटेलला रोजचं त्या ठिकाणी काय करावा लागतो, सामान आणावं लागतं किंवा जे काही आपण खर्च भाजीपाला असेल तर फ्रेश माल असेल तर तो त्या ठिकाणी त्या हॉटेलला घेणं हे काय आहे भाग असतं. त्याच पद्धतीने ज्या काही व्यवसाय संस्था असतात त्यांना दैनंदिन काही खर्च करणे आवश्यक असते. मग त्यामध्ये बघा, साठवणुकीसाठी असेल किंवा कच्चा माल खरेदी करणे असेल, सुट्टे भाग किंवा हत्यारांसाठी असेल किंवा काही जो कर्मचारी वर्ग असेल त्या कर्मचारी वर्गाचे वेतन देण्यासाठी, वीज, पाणी किंवा जे आपण काही रेंटवरती घेतलेल्या वस्तू असतील किंवा
काही जमीन वगैरे असेल तर त्याचं रेंट देणं असेल, अशा नियमित काही खर्च त्या ठिकाणी करावे लागतात आणि हा खर्च देण्यासाठी कंपनीकडे खेळते भांडवलाची आवश्यकता भासते. म्हणजेच काय की खेळते भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी व्यवसाय संस्थेला वित्त पुरवठ्याची आवश्यकता असते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे विकासासाठी वित्त पुरवठा. त्यालाच आपण फायनान्स फॉर डेव्हलपमेंट असं म्हणत असतो. तर व्यावसायिक वित्त व्यवस्थेत विकास कार्यांसाठी निधीची त्या ठिकाणी काय करावी लागते, आवश्यकता असते आणि हे विकास कार्य करण्यासाठी जो काही लागणारा निधी आहे त्याचे नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करणं महत्त्वाचं असतं. व्यवसायाच्या विस्तारासाठी किंवा आधुनिकीकरणासाठी असेल, बघा कोणताही व्यवसाय असेल, कोणत्याही व्यवसायामध्ये नाविन्यपूर्ण बदल करणं त्या ठिकाणी काय असतं, आवश्यक असतं. जशी जशी परिस्थिती बदलते, बाहेरचं वातावरण बदलतं, इन्व्हायरमेंट बदलतं आणि ह्या इन्व्हायरमेंट बदलत असताना नवीन नवीन चेंजेस त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या चेंजेसनुसार त्या व्यवसाय संस्थेला काही बदल आत्मसात करणं आवश्यक असतं आणि हे बदल करण्यासाठी व्यवसाय संस्थेकडे वित्ताची आवश्यकता असते. त्याच पद्धतीने यंत्रसामग्री उभारणे असेल किंवा एखाद्या व्यवसाय संस्थेचा डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याला काही यंत्रसामग्री खरेदी करावी लागते, नवीन मशिनरी त्या ठिकाणी खरेदी करावी लागते, नवीन नवीन टेक्नॉलॉजी बाजारात विकसित होते आणि ही टेक्नॉलॉजी खरेदी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पैशांची आवश्यकता भासत असते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण. तर भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण म्हणजे काय की दीर्घ काळासाठी भागधारकांचे जे काही संपत्ती आहे तर त्याचं महत्तमीकरण करणं हे एक व्यवसाय संस्थेचं उद्दिष्ट आहे. तर हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किंवा भागधारकांच्या कंपनीवरील जी मालकी आहे त्याचा विचार करता कंपनीला काही संयुक्त मूल्य म्हणजेच काही भांडवली परतावा त्या ठिकाणी द्यावा लागतो. बघा कोणताही जे भागधारक असतात ते कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्या गुंतवणुकीवर परतावा मिळविणे हा त्यांचा हक्क असतो किंवा कोणताही भागधारक व्यवसाय संस्थेमध्ये केव्हा गुंतवणूक करतो की जेव्हा त्या गुंतवणुकीवरती चांगल्या प्रकारचा परतावा मिळत असतो. म्हणजेच हा परतावा देण्यासाठी त्या कंपनीला किंवा त्या व्यवसाय संस्थेला मोठ्या प्रमाणावरती वित्ताची आवश्यकता असते. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे महसूल वृद्धी. कोणत्याही व्यवसायाचं प्रमुख उद्दिष्ट काय असतं, त्या नफ्यामध्ये वाढ करणं किंवा महसुलामध्ये वृद्धी करणं हे असतं. मग त्या महसुलामध्ये वृद्धी करत असताना होणारा जो खर्च आहे त्याची कपात करून कशा पद्धतीने आपला नफा वाढवता येईल किंवा व्यवसाय कशा पद्धतीने नफा वाढवू शकतो याकडे प्रत्येक व्यवसाय संस्थेचं लक्ष असतं. मग अशी कोणतीही जी व्यवसाय संस्था आहे ती मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आपलं उत्पन्न कसं वाढेल किंवा कशा पद्धतीने आपण महसुलामध्ये वृद्धी करू हे त्या ठिकाणी बघत असते. त्यानंतर नेक्स्ट आहे शाश्वतता. तर बघा काही जे खर्च आहेत ते अटळ असतात आणि काही खर्च हे ब्रँडसाठी केले जातात. म्हणजे ब्रँड म्हणजे काय, ते कंपनीची ओळख त्या ठिकाणी असते आणि ही ओळख टिकविण्यासाठी कंपनीला सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात. म्हणजे नफ्याची पातळी स्थिर ठेवून किंवा नफा हा कायमस्वरूपी स्थिर ठेवून किंवा वाढवून त्या ठिकाणी कंपनी आपल्या नावलौकिक त्या ठिकाणी वाढवत असते आणि हे नावलौकिक जपण्यासाठी किंवा ते जो ब्रँड आहे तो ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी कंपनीला त्या ठिकाणी नफा स्थिर ठेवणं आवश्यक असतं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे गुंतवणुकीवरील परतावा. तर बघा कोणताही व्यवसाय संस्था जी आहे ती व्यावसायिक संस्थेमध्ये जे काही भागीदार असतील ते गुंतवणूक करत असताना त्यांना कंपनीकडून नफा मिळविण्याची किंवा त्या गुंतवणुकीवरती परतावा मिळविण्याची अपेक्षा असते आणि ही अपेक्षा पूर्ण कंपनीला त्या ठिकाणी पूर्ण करावी लागते. म्हणजे जी काही व्यवसाय संस्था असेल त्या व्यवसाय संस्थेला भागधारकांनी जी काही गुंतवणूक केलेली असेल किंवा ठेवीदार असतील त्या ठेवीदारांनी ज्या काही गुंतवणूक केलेल्या असतील त्यावरती परतावा देणं हे काय असतं, आवश्यक असतं आणि हा परतावा देण्यासाठी वित्त पुरवठ्याची त्या ठिकाणी आवश्यकता असते. त्यानंतर नेक्स्ट आहे इतर वित्त पुरवठा. तर बघा जे काही
कंपनीने काही भांडवल उभारणीसाठी किंवा काही दीर्घकालीन वित्तपुरवठ्यासाठी कर्ज घेतलेलं असेल किंवा कर्जाऊ रक्कम घेतलेली असेल तर त्या कर्जाऊ रकमेवरती व्याज देणं असेल किंवा लाभांश असेल किंवा व्यवसाय संस्थेला काही कर भरावे लागतात, हे कर देणं असेल, यासाठी इतर वित्तपुरवठ्याची त्या ठिकाणी आवश्यकता असते. यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे व्यावसायिक वित्तपुरवठ्याची व्याप्ती. तर बघा, आधुनिक व्यवसाय संस्था ज्या आहेत त्या व्यवसाय संस्थांना वित्तपुरवठ्याच्या कार्याची जी काही व्याप्ती आहे ती फार मोठी आहे. म्हणजे फक्त भांडवल उभं करणं एवढंच नव्हे तर त्यात पुढील कार्यांचा त्या ठिकाणी काय होत असतो, समावेश होत असतो. त्यामध्ये फर्स्ट आहे आर्थिक गरजांचा अंदाज बांधणे. बघा, वेगवेगळ्या व्यवसाय संस्था असतात. व्यवसाय संस्थांना निरनिराळ्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य करावी लागतात आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वित्तपुरवठ्याची आवश्यकता असते. म्हणजे बघा, एखादी परिस्थिती वेगळी असेल, वेगवेगळ्या परिस्थितीनुसार त्या व्यवसाय संस्थेला त्या ठिकाणी खर्च करावा लागतो किंवा वित्त त्या ठिकाणी आवश्यक असतं आणि ह्या कोणत्या गोष्टीसाठी किती प्रमाणात वित्तपुरवठा ठेवणं याचं त्या ठिकाणी काय करावं लागतं, नियोजन करावं लागतं. त्याच पद्धतीने वित्तपुरवठा कोठून आणणार, किती दराने आणणार किंवा त्याला वित्त सहाय्य करण्याच्या इतर शर्ती किंवा अटी कोणकोणत्या प्रकारच्या आहेत यांचा समावेश यामध्ये होत असतो. म्हणजेच काय की आर्थिक गरजा त्या ठिकाणी किती आहेत आणि त्या प्रमाणात आपल्याला त्या प्रमाणात वित्तपुरवठा किती लागणार आहे तर याचा त्या ठिकाणी काय करावा लागतो, अंदाज बांधावा लागतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे निधीचे संकलन. बघा, निधीचे संकलन हे मोठ्या प्रमाणावरती आपण कुठून करत असतो तर शेअर बाजारामधून त्या ठिकाणी केलं जातं. मग हे जे शेअर बाजार आहे या शेअर बाजारामधून ज्यावेळेस आपण निधीचे संकलन करत असतो किंवा निधी गोळा करत असतो तर या गोळा करत असताना त्याची वापरण्याची जी पद्धती आहे किंवा कोणत्या पद्धतीने आपण तो निधी गोळा करणार आहोत याची माहिती त्या ठिकाणी असणं आवश्यक असतं. त्याच पद्धतीने व्यवस्थापनाने लागणारा खर्च लक्षात घेऊन किंवा आर्थिक निर्णयावर किंवा व्यवस्थापनावर त्याचा कोणता परिणाम होणार आहे या गोष्टी त्या ठिकाणी काय कराव्या लागतात, विचारात घ्याव्या लागतात. बघा, काही वेळेस काय केलं जातं की शेअरच्या ऐवजी कर्ज घेणं त्या ठिकाणी त्या व्यवसाय संस्थेला परवडणारं असतं. म्हणजे ही परिस्थिती केव्हा योग्य असते की जेव्हा त्या व्यवसाय संस्थेला मोठ्या प्रमाणावरती नफा होतो आणि ती व्यवसाय संस्थेला हा नफा ज्यावेळेस आपल्याला कर भरायचा असतो तर कर भरण्यासाठी ज्यावेळेस व्याज असतं त्या व्याजावरती जी काही खर्च होतो तो खर्च हा वजावट होत असतो आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी करामध्ये त्या ठिकाणी सवलत मिळू शकते. परंतु जर एखाद्या व्यवसाय संस्थेचा जो काही होणारा खर्च तोटा असेल आणि नफा जर कमी असेल तर त्या व्यवसाय संस्थेला त्या कर्जावरती काय करावं लागेल, व्याज हे ठराविक दराने द्यावंच लागेल. म्हणजे तेव्हा त्या परिस्थितीत त्या व्यवसाय संस्थेला कर्ज घेण्यापेक्षा शेअरची खरेदी करणं ही काय असते, योग्य प्रमाणात असते. म्हणजेच काय की जो काही निधी आहे तो कोणत्या पद्धतीने मिळवला पाहिजे किंवा तो निधी गोळा करत असताना कोणकोणत्या आवश्यक बाबी आहे त्याचा त्या ठिकाणी काय करावा लागतो, विचार करावा लागतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे निधीचा वापर. तर बघा, वित्तीय अधिकाऱ्यांनी मालमत्तेच्या दृष्टीने किंवा खर्चाच्या दृष्टीने निधीचा वापर योग्य प्रमाणावर होत आहे किंवा नाही हे पाहणं त्या ठिकाणी काय असतं, आवश्यक असतं. बघा, कोणतीही जी उद्योग संस्था आहे ती उद्योग संस्था वित्त पुरवठाची जी साधने निवडत असतो त्यामध्ये त्यांना काही प्रमाणात लाभ असतो किंवा काही प्रमाणात त्यांना तोटा त्या ठिकाणी सहन करावा लागतो. म्हणजेच ज्यावेळेस कोणतं साधन निवडायचं आहे, कोणत्या साधनामधून आपल्याला तोटा होणार आहे किंवा कोणतं साधन निवडल्यानंतर आपला फायदा होणार आहे
तर हे बघण्याचं कार्य त्या ठिकाणी वित्तीय अधिकाऱ्यांना करावं लागतं. म्हणजेच काय की कोणत्या निर्णयातून आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा कोणत्या निर्णयातून आपल्याला तोटा होऊ शकतो हे त्या ठिकाणी अभ्यासणं आवश्यक असतं. त्याचबरोबर ज्या काही बँका असतील, वित्तीय संस्था असतील, सहकारी किंवा सेबी असेल, सरकार असेल, शेअर बाजार यासारख्या ज्या संस्था आहे किंवा महत्त्वाचे पुरवठादार असतील आणि ग्राहक यांच्याशी जो संपर्क रोखण्यासाठी लागणारा जो काही खर्च आहे तो वित्त नियंत्रण कार्यात त्या ठिकाणी काय केला जातो, विचारात घेतला जातो. यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे वित्तीय व्यवस्थापन. बघा, वित्तीय व्यवस्थापनामध्ये यामध्ये जे काही मिळणारा निधी आहे त्याचं संपादन करून किंवा जी निधीची निर्मिती होते त्या निर्मिती होत असताना खर्च कमी करून कशा पद्धतीने आपल्याला मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध होईल याचं व्यवस्थापन केलं जातं. म्हणजे बघा, ज्या काही वैयक्तिक उद्योग करणाऱ्या ज्या काही संस्था असतील त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या कमी करून कशा पद्धतीने आपण मोठ्या प्रमाणावरती व्यवसायामध्ये नफा मिळवू शकतो याचं त्या ठिकाणी काय केलं जातं, व्यवस्थापन केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे रोखे आणि गुंतवणूक विश्लेषण. तर रोखे आणि गुंतवणूक विश्लेषणामध्ये बघा, कोणतीही जी व्यवसाय संस्था आहे ती व्यवसाय संस्था कर्ज रोख्यांची खरेदी करते किंवा एखाद्या भागधारकांनी गुंतवणूक कंपनीमध्ये केलेली असते. मग यावरती होणारा जो खर्च आहे किंवा यावरती आपल्याला जो काही परतावा द्यावा लागणार आहे त्याचं या ठिकाणी काय केलं जातं, विश्लेषण करणं आवश्यक असतं. म्हणजे कर्ज रोख्यांवरती आपण किती प्रमाणात खर्च होणार आहे, त्याच पद्धतीने आपण जर दुसऱ्या व्यवसाय संस्थेमध्ये कर्ज रोख्यांची गुंतवणूक केलेली असेल तर त्या गुंतवणुकीवरती आपल्याला किती प्रमाणात परतावा मिळणार आहे याचा त्या ठिकाणी काय केला जातो, अभ्यास केला जातो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे संस्थात्मक वित्तपुरवठा. त्या संस्थात्मक वित्तपुरवठ्यामध्ये की ज्या संस्थांनी आपल्याला वित्तपुरवठा केलेला आहे आणि ह्या वित्तपुरवठा करणाऱ्या ज्या काही संस्था असतील, मग त्यामध्ये बँक असेल, विमा कंपनी असेल किंवा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत या संस्थांचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. त्याच पद्धतीने एखादी संस्थात्मक वित्तपुरवठा भांडवल उभारणे आणि अशा ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांना अर्थव्यवस्थेसंबंधीची जी काही वित्तीय कार्य पार पाडावी लागतात, त्यांच्या समस्या असतील किंवा त्यांचे जे काही विविध मुद्दे असतील त्यांचा या ठिकाणी काय केला जातो, अभ्यास केला जातो. त्याच पद्धतीने यात प्रामुख्याने बचत असेल किंवा भांडवल उभारणी असेल या प्रक्रियेचा समावेश होऊन याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा. तर आपल्या देशाबाहेर, आंतरराष्ट्रीय म्हणजे काय की आपल्या देशाच्या बाहेरील किंवा दुसऱ्या देशातून ज्यावेळेस एखादी संस्था किंवा विविध संस्था वित्तपुरवठा करतात तेव्हा त्याला आपण आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा असं म्हणतो. म्हणजे जर राष्ट्रांमध्ये असेल किंवा महामंडळांमध्ये असेल किंवा वैयक्तिकरित्या देशाबाहेर आर्थिक देवाणघेवाण केली जाते तर याचा अभ्यास या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठ्यामध्ये होत असतो. त्याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय सीमांच्या पलीकडे जो पैशाचा प्रवाह असतो किंवा जो पैशाची देवाणघेवाण असेल ती केली जाते त्याचा अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे उत्पन्नाचे व्यवस्थापन. बघा, व्यवसाय संस्थेला मिळणारं जे काही उत्पादन असेल किंवा जे काही उत्पन्न असेल त्या उत्पन्नाचा कोणत्या प्रमाणात गुंतवणूक करायची किंवा किती प्रमाणात आपण खर्च करायचा, त्याच पद्धतीने जे आपले काही भागधारक असतील त्या भागधारकांना किती प्रमाणात त्यांचा परतावा परत करायचा, तसेच जे काही अग्रहक्क भागधारक आहे त्या अग्रहक्क भागधारकांना त्यांच्या टक्केवारीनुसार किती परतावा द्यायचा याचा अभ्यास या ठिकाणी उत्पन्नाचे व्यवस्थापनामध्ये केला जातो. त्याच पद्धतीने मिळालेले जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कुठे गुंतवणूक करायची की पुन्हा आपल्या व्यवसायामध्ये गुंतवायचं याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे सार्वजनिक वित्त. तर व्यवसाय संघटनेमध्ये शासन
मोठ्या प्रमाणावरती वित्तपुरवठा करत असतं किंवा काही प्रमाणात शासनाकडून वित्तपुरवठा केला जातो, त्यालाच काय म्हटलं जातं, सार्वजनिक वित्त असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग ज्या शासनाच्या विविध ज्या बाबी आहेत त्या हाताळण्याकरिता वित्तपुरवठ्याचे त्या ठिकाणी आवश्यकता असते आणि ती आवश्यकता यातून भागविली जाते आणि ह्या सर्व अभ्यास या ठिकाणी सार्वजनिक वित्तामध्ये केला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलं व्यावसायिक वित्तपुरवठा म्हणजे काय, व्यावसायिक वित्तपुरवठ्याची व्याख्या, व्यावसायिक वित्तपुरवठ्याची उद्दिष्ट आणि व्यावसायिक वित्तपुरवठ्याची व्याप्ती. थँक्यू.